नमस्कार व्ह्यूअर्स, ॲक्वेरियम मराठीच्या आणखी एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तुम्हाला सांगू, भरपूर वर्ष झाले मी ॲक्वेरियम हॉबीमध्ये आहे आणि खूप सारा कंटेंट, भरपूर साऱ्या व्हिडिओज बघितल्यात मी यूट्यूबवरती। पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला इन्फो सांगणार आहे ना, हा इन्फो तुम्हाला क्वचितच इतर ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळे आपली आजची व्हिडिओ ही नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर तुमच्या फिश टँकसाठी नवीन फिश घेऊन येणार असाल किंवा घेतला असाल तर आपली आजची व्हिडिओ ही तुम्हाला माहितीपूर्वक ठरणार आहे। इथे स्क्रीनवरती तुम्हाला काही महत्त्वाचे फॅक्टर्स बघायला मिळतील जे फिश रिलेटेड आहेत आणि याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे। हे जे काही फॅक्टर्स आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला आज वन बाय वन माहिती सांगणार आहे। त्यामुळे हे सगळे पॉईंट एकदा नोट डाऊन करून घ्या आणि चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पॉईंट नंबर 1, फिश ग्रोथ साईज। आता फिशची ग्रोथ साईज म्हणजे काय, जर तुम्हाला माहिती नसेल ना तर मी तुम्हाला हे थोडंसं सिंपल करून सांगतो। आपल्याकडे जो फिश असतो ना, तो लहान असल्यापासून ते तो अडल्ट होईपर्यंत या मधल्या लाईफ स्पॅनमध्ये जी त्याची साईज इन्क्रीमेंट होते ना, याला आपण फिशची ग्रोथ साईज असं म्हणू शकतो। आता हॉबीमध्ये अशा काही फिशच्या व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ही ग्रोथ हळूहळू वाढताना पण बघायला मिळते आणि हीच ग्रोथ एकदम फास्ट पण वाढताना बघायला मिळते। इवन तुम्ही बघितलं असाल, आपल्या फिश हॉबीमध्ये आपण सगळीजण या दोन चुका नेहमी करतो। एक म्हणजे आपण छोट्या साईजचा फिश टँक घेतो, किंवा दुसरी चूक जर आपण काय करत असेल तर त्या छोट्या फिश टँकमध्ये आपण चुकीच्या व्हरायटीचे फिश ठेवतो। फॉर एक्झाम्पल, आपल्या छोट्या फिश टँकमध्ये आपण गोल्डफिश ठेवतो, शार्क फिश ठेवतो, पेल्को फिश ठेवतो, डॉलर फिश ठेवतो आणि नंतर 4 ते 5 महिन्यानंतर आपल्याला असं समजायला चालू होतं की आपल्या फिश टँकमध्ये जे आपण फिश ठेवले होते त्यांची साईज जरा जास्तच वाढली आहे आणि आता आपल्याला एकतर फिश चेंज करायला लागतील, अदरवाईज आपल्याला मोठा फिश टँक घ्यायला लागेल। मी काय म्हणतो, हा जो काय तुम्ही एक्स्ट्राचा खर्च करताय ना, हा करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच थोडीशी माहिती घेऊन 1-2 गोष्टींचा विचार करून मगच तुमच्या फिश टँकसाठी फिश घ्या ना। हे बघा, मला माहिती आहे तुमच्या घरी छोटा फिश टँक घेण्यामागं मे बी जागे रिलेटेड इश्यू असू शकतात, पण या छोट्या फिश टँकमध्ये कोणते फिश ठेवायचे हा तर विचार तुम्ही प्रॉपर करू शकता ना। मी काय करतो, हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे ना, हा थोडासा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो। इथे तुम्हाला स्क्रीनवरती आहे ना, मी काही सजेशन देतो फिश व्हरायटीचे आणि त्या फिश व्हरायटीज मी आपल्या फिशच्या ग्रोथ साईजनुसार सॉर्ट आउट केल्यात। तुम्हाला जर ही ग्रोथ साईज जर फास्टर हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीच्या फिश घ्या, अदरवाईज जर तुम्हाला ही ग्रोथ साईज स्लोवर हवी असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर व्हरायटीचे फिश घ्या जे तुमच्या फिश टँकमध्ये ठेवता येतील। पॉईंट नंबर 2, फिश कंपॅनियन। आपल्या फिश हॉबीमध्ये ना सगळ्यांना घरी कम्युनिटी फिश टँक ठेवायला खूप आवडतात। आता हा कम्युनिटी फिश टँक म्हणजे काय, तर एका फिश टँकमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे फिश ठेवणं। आता हे जर तुम्हाला करायचं असेल ना तर भरपूर सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात आणि आपल्या फिश टँकमधील प्रत्येक फिशसाठी एक प्रॉपर कंपॅनियन शोधावा लागतो। जनरली फिश कंपॅनियनशिप म्हटलं ना तर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज एकत्र तर आणायच्या आहेत फिश टँकमध्ये, पण याच्या मागे भरपूर सगळ्या गोष्टी कन्सिडरेशनमध्ये घ्याव्या लागतात। एक म्हणजे आपल्या फिश टँकमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतील तर आपल्याला त्यांच्या फूडच्या रिक्वायरमेंट्स असतील तर त्या फुलफिल कराव्या लागतील। त्याच्यानंतर फिश टँकमध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज एकत्र आणत असाल तर त्यांची क्वांटिटी ही प्रॉपर असली पाहिजे। याच्यासाठी तुमचा फिश टँक मोठा असला पाहिजे। फिश टँक मोठा म्हटला तर तुम्हाला दर आठवड्याला त्याचे मेंटेनन्स प्रॉपरली करता आले पाहिजेत। याच्यानंतर फिश टँकमध्ये जर वेगवेगळ्या व्हरायटीज एकत्र येत असतील तर कदाचित एक व्हरायटी दुसऱ्या व्हरायटीवर ॲग्रेसिव्हनेस दाखवू शकते आणि हे तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे। फिश टँकमध्ये प्रत्येक व्हरायटी ही पीसफुली राहिली पाहिजे। जर तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी फिश टँकमध्ये आणत असाल तर कदाचित ते वेगवेगळे असले तरी त्यांच्या वॉटर कंडिशन्स या सेम असल्याच पाहिजेत, जसं की वॉटर टेम्परेचर, त्याच्यानंतर pH, GH आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडरेशनमध्ये घ्याव्याच लागतात। आतापर्यंत मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या ना, या सगळ्या गोष्टी करणं आणि आपल्या फिश टँकमधील फिशसाठी एकदम चांगला कंपॅनियन शोधणं हे मे बी तुमच्यासाठी चॅलेंजिंग आणि ट्रिकी असू शकतं, पण या गोष्टी थोड्याशा तुम्हाला सिम्प्लिफाय पण करता येतील। तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या ॲक्वेरियम शॉप्समध्ये जायचं आहे, तिथं दुकानदाराशी थोड्याशा गप्पा गोष्टी करायच्या आहेत आणि त्यांना विचारायचं आहे की आपल्या घरी बाबा असा असा फिश टँक आहे, त्याच्यामध्ये हा फिश आहे आणि मी याच्यामध्ये कोणता दुसरा फिश ठेवू शकतो, त्याचं सजेशन तुम्ही घ्या। अदरवाईज जर तुम्ही पहिल्यांदाच फिश टँक घेणार असाल तर त्या पद्धतीनंच तुम्हाला जे काही कंपॅनियन्स आहेत हे शॉपकीपरला विचारून तुमच्या फिश टँकसाठी घ्यायचे आहेत आणि असं करून तुम्ही हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करू शकता। आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पण सर्च करून बघायला मिळतील, पण मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही या सगळ्या गोष्टी जर माहिती करून घ्यायच्या असतील तर शॉपकीपरलाच विचारा, तो चांगल्या प्रॅक्टिकल पद्धतीनं तुम्हाला गाईड करेल आणि या गोष्टी समजावून सांगेल। पॉईंट नंबर 3, फिश टँक एरिया अकॉर्डिंग टू फिश साईज अँड क्वांटिटी। आपल्या फिश हॉबीमध्ये भरपूर लोक आहेत ज्यांना फिश टँकमध्ये जास्त मासे ठेवायची घाण सवय असते आणि हा त्यांचा नेहमीचा अट्टहास असतो। आता याला आपल्या फिश हॉबीमध्ये काय म्हणतात माहिती आहे, ओव्हर क्राउडिंग किंवा ओव्हर स्टॉकिंग। आणि हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फिश टँकमध्ये करताना
तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या फिश टँकचा जो काही फिल्टर आहे त्याच्यावरती लोड जास्त येतो आणि तुमच्या फिश टँकचं पाणी घाण होतं। इवन जरी तुम्ही फिश टँकचा फिल्टर चालू ठेवला तरी याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी वॉटर चेंजेस जास्त करावे लागतात। इवन तुम्ही ज्यावेळेस ओव्हर क्वांटिटीमध्ये फिश एका फिश टँकमध्ये ठेवता त्यावेळेस प्रत्येक फिश हा दुसऱ्या फिशवर ॲग्रेसिव्हनेस दाखवतो टेरिटोरियल इश्यूमुळे, आणि याच्यामुळे प्रत्येक फिश हा स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो आणि ज्यावेळेस फिश हा ओव्हर स्ट्रेसमध्ये जातो तो आजारी पडण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते। आता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या फिश टँकमध्ये नको असतील ना तर तुम्हाला एक सिंपल बेसिक रूल फॉलोअप करायचा आहे, ज्याला तुम्ही थंब रूल पण म्हणू शकता। आपल्या फिश टँकमध्ये जर तुम्ही फिशची साईज 1 इंच ते 3 इंचाच्या दरम्यान ठेवला असाल तर त्या प्रत्येक इंचामागं तुम्हाला 1 गॅलन पाणी फिश टँकमध्ये ठेवायचं आहे। आता 1 गॅलन पाणी म्हणजे किती, तर 3 लिटर, ऑलमोस्ट 3 लिटर पाणी, म्हणजेच तुमच्या फिशच्या 1 इंचामागं तुम्हाला 3 लिटर पाणी फिश टँकमध्ये ठेवायचं आहे आणि हा रूल तुम्हाला कंपल्सरी फॉलोअप करायचा आहे। तुम्हाला सांगू, मी आतापर्यंत भरपूर लोकांचे फिश टँक बघितलेत आणि सगळ्यांचा प्रश्न मला नेहमी हा एकच असतो की अरे सौरभ, एखादा चांगला फिल्टर सजेस्ट कर की माझ्या फिश टँकसाठी। आणि मग माझ्या सजेशन नंतर पण त्यांच्या फिश टँकचं पाणी ज्यावेळेस घाण राहतं आणि मी ज्यावेळेस त्यांच्या फिश टँक बघायला घरी जातो त्यावेळेस मला असं समजतं की फिश टँकमध्ये त्यांनी ओव्हर क्राउडिंग किंवा माशांचं ओव्हर स्टॉकिंग केलं आहे, ज्याच्यामुळे फिल्टरवरती जास्त लोड आला आणि हे कमी करण्यासाठी मी त्यांना हा जो काही थंब रूल आहे ना आपला, हा फॉलोअप करायला सांगतो। पॉईंट नंबर 4, चूजिंग बेस्ट फिश फॉर ए ग्रोईंग फिश हॉबी। आता फिश हॉबी ग्रो करणं म्हणजे काय हे पहिल्यांदा बघा। आपण सगळेजण काय करतो, फिश हॉबीच्या सुरुवातीला छोटा बाउल घेतो, मग नंतर आपल्याला थोड्या दिवसांनी असं समजतं की बाउल काय कामाचा नाही आहे, ॲटलिस्ट छोटा फिश टँक तरी आपण घ्यायला पाहिजे। याच्यानंतर आपण काय करतो, त्या छोट्या फिश टँकला कन्वर्ट करून मोठ्या फिश टँकमध्ये करतो, नंतर त्याला सगळ्या ॲक्सेसरीज लावतो, चांगले फिल्टर लावतो आणि 1-2 जणांच्या घरी आपण ज्यावेळेस प्लांटेड फिश टँक बघतो ना त्यावेळेस त्या प्लांटेड फिश टँकला बघून आपण मोठा फिश टँक परत एकदा प्लांटेड करायला बघतो आणि या प्रोसेसला आपण ग्रो होणं असं म्हणतो। आता मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये ना सगळ्यांनी आर्टिफिशियल जे काही फिश टँक केले होते ते फिश टँक आता सगळ्यांना कंटाळवाणे वाटत आहेत आणि 1-2 ठिकाणी ही लोक ज्यावेळेस प्लांटेड फिश टँक बघतात ना त्यावेळेस आपला नॉर्मल फिश टँक, आर्टिफिशियल फिश टँक हा ते प्लांटेड करायला बघतात। तुम्हाला सांगू, हे सगळं जर तुम्ही करत असाल आणि तुमच्या फिश टँकमध्ये ऑलरेडी कॉम्पॅक्टेबल मासे असतील जे प्लांटेड फिश टँकमध्ये ठेवता येतात तर मी नक्कीच म्हणेन तुमचं नशीब चमकलंय, सोने पे सुहाग आहे। पण जर का हे मासे जर कॉम्पॅक्टेबल नसतील ना तर तुम्हाला जुने मासे रिसेल करावे लागतील आणि नवीन मासे घ्यावे लागतील। मी जनरली भरपूर लोकांच्या घरी गोल्डफिश बघितलेत टँकमध्ये, ऑस्कर फिश बघितलेत, त्याच्यानंतर बार्ब बघितलेत, शार्कच्या काही व्हरायटीज बघितलेत, पेल्को फिशच्या काही व्हरायटीज बघितल्यात जे आपल्या प्लांटेड फिश टँकसाठी जरा देखील कॉम्पॅक्टेबल नाही आहेत। मी म्हणेल याऐवजी तुम्ही सुरुवातीपासूनच हार्लेन क्वीन रासबोरा घ्या, टेट्राच्या काही व्हरायटीज घ्या, गोरामीच्या काही व्हरायटीज घ्या, गप्पी फिश घ्या, मॉली फिश घ्या, जे आपल्या प्लांटेड फिश टँकसाठी कॉम्पॅक्टेबल आहेत। आता हे मासे ऑलरेडी तुमच्याकडे असतील ना तर तुम्हाला फक्त याच्यामध्ये स्नेल्स घ्यायचे आहेत, श्रीम घ्यायचे आहेत आणि ऑटो सिंकलर्स घ्यायचे आहेत। यांचा खर्च हा कमी आहे, जर का तुम्ही सगळे मासे जर बदलला तर तो खर्च जास्त असेल, त्यामुळे तुम्ही मासे चूज करताना ना सुरुवातीपासूनच प्रॉपर पद्धतीने करा। पॉईंट नंबर 5, हायडिंग स्पेसेस। आता हायडिंग स्पेसेस म्हणजे काय, तर फिश टँकमध्ये मासे ज्यावेळेस घाबरून एखाद्या विशिष्ट ठिकाणी लपून बसतात आणि मग नंतर ते त्यांचा स्ट्रेस कमी करतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणांना आपण हायडिंग स्पेसेस असं म्हणतो। जनरली आपण या सगळ्या हायडिंग स्पेसेस आहेत ना फिश टँकमध्ये मुद्दामूनच ठेवतो। तुम्ही बघितलं असाल ज्यावेळेस आपण हेवी वॉटर चेंजेस करतो किंवा मेंटेनन्स करतो फिश टँकमध्ये त्यावेळेस मासे घाबरतात, किंवा जर वेगवेगळ्या व्हरायटीचे फिश जर तुम्ही एका फिश टँकमध्ये ठेवले असतील तर 2 वेगवेगळ्या व्हरायटी एकमेकांवरती ॲग्रेसिव्हनेस दाखवतात। अशा टायमिंगमध्ये मासे ज्यावेळेस घाबरतात ना त्यावेळेस ते अशा हायडिंग स्पेसेसमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परत एकदा हिलअप होऊन ते फ्री स्विम करायला चालू करतात। आपल्या फिश हॉबीमध्ये ना सगळ्यांच्याकडेच वेगवेगळे फिश टँक आहेत। आता भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे नॉर्मल फिश टँक आहेत, काही लोकांच्याकडे प्लांटेड फिश टँक आहेत, तर आपल्या फिश हॉबीमध्ये खूप कमी लोक आहेत ज्यांच्याकडे मरीनचे फिश टँक आहेत। आता जर तुमच्याकडे नॉर्मल फिश टँक असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लास्टिकची झाडं, त्याच्यानंतर कलरफुल दगडं, याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ऑर्नामेंटल स्टॅच्यूज मिळतात ते किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवून तुम्ही फिश टँकमध्ये हायडिंग स्पेसेस जनरेट करू शकता। जर तुमच्याकडे प्लांटेड फिश टँक असतील तर त्याच्यामध्ये बुशी प्लांट्स लावून, ड्रिफ्टवूड ठेवून किंवा नॅचरल स्टोन्स ठेवून, इवन तुम्ही फिश टँकच्या एका कोपऱ्यामध्ये स्टेम्स प्लांट्स असतात ते स्टेम प्लांट्स लावून तुम्ही हायडिंग स्पेसेस जनरेट करू शकता। तुमच्याकडे जर मरीनचे फिश टँक असतील तर वेगवेगळे कोरल्स म्हणा किंवा मरीनची दगडं आपल्याला मिळतात, वेगवेगळे स्टोन्स मिळतात, हे वापरून तुम्ही मरीनच्या फिश टँकमध्ये देखील हायडिंग स्पेसेस जनरेट करू शकता। आणि हे सगळं केल्यामुळे आपल्या फिश टँकमधील जे फिश असतात ज्यावेळेस स्ट्रेसमध्ये जातात, घाबरलेले असतात,
त्यावेळेस ते त्या ठिकाणी जाऊन थोडेसे हिलअप होतील आणि फिश टँकमध्ये आपल्याला मासे कधीच घाबरलेले दिसणार नाही. पॉईंट नंबर 6, फिश ॲग्रेशन. आता ॲग्रेशन म्हटलं ना की आपल्या बहुतेक लोकांना बिहेवियरल इश्यूज लक्षात येतात आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त 2च गोष्टी माहिती आहेत. एक म्हणजे अटॅक करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफेन्सिव्ह होणं. आता या 2 गोष्टी आपल्याला फिश टँकमध्ये पण बघायला मिळतात. जनरली माशांमध्ये या 2 गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या फिश टँकमध्ये हे जे काय ॲग्रेशन आहे हे वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्याला दिसून येऊ शकतं. याच्यामागे भरपूर वेगवेगळी कारणं आहेत. एक म्हणजे फिश टँकची जर साईज लहान असेल तर टेरिटोरियल इश्यूमुळे एक मासा दुसऱ्यावरती ॲग्रेसिव्हनेस दाखवतो. इवन जर ब्रीडिंग सीझन चालू असेल तर मेल फिमेलवरती ॲग्रेशन दाखवतो. तुमच्या फिश टँकमध्ये जर टेम्परेचर प्रॉपर मेंटेन नसेल किंवा वॉटरचे पॅरामीटर्स हे लेवलमध्ये नसतील तर मासा एकमेकांवरती ॲग्रेसिव्हनेस दाखवतो. आणि हे जे काय ॲग्रेशन आहे हे ॲग्रेशन ज्यावेळेस तुम्हाला दिसतं याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतात. एक मासा आहे तो दुसऱ्या मासाला चेसिंग करतो, माउथ लॉकिंग करतो. इवन जर तो जास्त ॲग्रेसिव्ह असेल तर तो दुसऱ्या माशाचे जे पंख असतात ते नीप करायला चालू करतो. किंवा काही माशांच्या तोंडावरती इथं गिल्स असतात ते गिल्स ते फ्लेअर करून दाखवतात. तुम्हाला जर या ॲग्रेसिव्ह फिशच्या वेगवेगळ्या व्हरायटीजबद्दल सांगायला गेलं तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेटा फिश बघायला मिळतो. हा सगळीकडे इझिली अवेलेबल आहे. भरपूर वेगवेगळे कलर पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये आणि हा हायली ॲग्रेसिव्ह असल्यामुळे आपल्याला एका फिश टँकमध्ये एकच ठेवावा लागतो. याच्यानंतर आपल्याला ऑस्कर फिश बघायला मिळतात. कॉन्व्हिकच्या काही व्हरायटीज बघायला मिळतात. मला लिटरली कॉन्व्हिकच्या ज्या काही शॉर्ट बॉडीमधल्या व्हरायटीज आहेत त्या खूप आवडतात कारण की त्या ज्यावेळेस टेरिटोरियल बिहेवियर दाखवतात खूप क्यूट दिसतात त्या. याच्यानंतर तुम्हाला आर्वाना फिश बघायला मिळतो. काही टायगर बाब्स आहेत. इवन पिराना फिश आहे. शार्कच्या काही व्हरायटीज थोडंसं ॲग्रेसिव्हनेस दाखवतात. याच्यानंतर पफर फिश म्हणून आहे तो तर इतका क्यूट दिसतो ना ॲग्रेसिव्हनेस दाखवताना. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फिश टँकमध्ये जर या सगळ्या व्हरायटीज ठेवणार असाल तर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणेन की तुम्ही ॲटलिस्ट फिश टँकची साईज ही मोठी ठेवा. त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन चांगलं ठेवा आणि जो काही फिश असेल ॲग्रेसिव्ह फिश आहे तो चांगल्या पद्धतीने तुमच्या फिश टँकमध्ये सांभाळा. पॉईंट नंबर 7, फूड रिक्वायरमेंट्स. आता फिश फूड म्हटलं तर आपल्याला फिश हॉबीच्या सुरुवातीला मासे घेतल्यानंतर फिश फूड कोणतं घ्यायचं हा नक्कीच प्रश्न असतो. हे आपल्यासाठी थोडंसं ट्रिकी असतं कारण की जर आपण जवळच्या ॲक्वेरियम शॉप्समध्ये जर गेलो तर आपल्याला तिथं भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचं फिश फूड बघायला मिळतं. वेगवेगळे ब्रँड बघायला मिळतात. तिथं गेल्यावरती आपल्याला समजत नाही की आपण कुठलं फिश फूड घेतलं पाहिजे आणि भरपूर लोकांना असं वाटतं की फिश फूड सगळ्या माशांसाठी एकाच पद्धतीचं असतं. पण असं नाही आहे. आपल्या फिश हॉबीमध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आता व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत म्हटलं मासे वेगवेगळे आहेत. प्रत्येक माशाची डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती वेगळी असते. प्रत्येक मासा हा बायोलॉजिकली वेगवेगळा असतो. त्यामुळे त्यांच्या फूडच्या रिक्वायरमेंट्स किंवा फूडच्या इन्ग्रेडियंट रिक्वायरमेंट्स असतात त्या वेगवेगळ्या असतात. आता ज्यावेळेस तुम्ही जवळच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये फिश फूड घ्यायला जाता त्यावेळेस तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याचे इन्ग्रेडियंट चेक करता आणि हेच इन्ग्रेडियंट ज्यावेळेस तुम्हाला कमी जास्त प्रमाणात बघायला मिळतात त्यावेळेस तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होता. तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही इन्ग्रेडियंट आहेत त्यांचे पर्सेंटेज चेक करायचे आहेत. याला काहीतरी मिनिमम लिमिट्स आहेत त्या काय मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या फिश फूडमध्ये जे प्रोटीन आहे ते 25 ते 50% असलं पाहिजे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट आहेत ते 15 ते 25% असले पाहिजेत. लिपिड्स आहेत ते 10 ते 25% असले पाहिजेत. याच्यामध्ये जी राख असते फिश फूडमध्ये ती 5 ते 8% असली पाहिजे. फॉस्फरसचं प्रमाण 1.2 ते 1.5% असलं पाहिजे. आणि फिश फूडमध्ये जे वॉटर असतं जे पाणी असतं त्याचं पर्सेंटेज 10% तरी असलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर तुमच्या फिश फूडमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असले पाहिजेत. आता या सगळ्या गोष्टी चेक करून झाल्यानंतर ना तुम्हाला फिश फूडमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज पण बघायला मिळतात. याच्यामध्ये 2 मेन व्हरायटीज आहेत. एक म्हणजे ड्राय फिश फूड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह फिश फूड आहे. ड्राय फिश फूडमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅलेट्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर स्टिक्स आहेत, वेफर्स आहेत. आणि लाईव्ह फिश फूडमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ब्राईन श्रिम्प, ब्लड वर्म्स, त्याच्यानंतर डॅफनिया आणि भरपूर वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मी तुम्हाला शक्यतो असं सजेस्ट करेन की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ड्राय फिश फूड असतं ते ट्राय करा. ड्राय फिश फूड हे तुम्ही ज्यावेळेस फिशला देता त्यावेळेस तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. याच्यानंतर तुमच्या फिश टँकचं पाणी देखील घाण होत नाही. इन्ग्रेडियंट असतात ते एकदम प्रॉपर क्वांटिटीमध्ये असतात. या उलट जर तुम्ही लाईव्ह फिश फूड द्यायला गेलात तर ऑब्व्हियसली तुमचे जे काही फिशचे रिझल्ट्स आहेत फूड दिल्यानंतर त्यांची जी काही हेल्थ म्हणा किंवा कलरेशन हे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने एनहान्स झालेले बघायला मिळतात. पण ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह फिश फूड फिशला देता त्यावेळेस तुमच्या फिश टँकचं जे पाणी असतं ते लवकर घाण होतं. त्यामुळे तुम्ही सुरुवात करत असाल या फिश हॉबीला तर सगळ्यात पहिल्यांदा ड्राय फिश फूडला प्रेफरन्स द्या. बघायला गेलं तर फिश फूडचे भरपूर वेगवेगळे ब्रँड आहेत आणि याच्यामध्ये पण माणसं कन्फ्यूज होतात.
तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही ADA, हिकारी, ऑप्टिमम, वॉटर ॲक्वेटिक्स किंवा ॲक्वेटिक रेमेडीज या कंपनीचं फिश फूड घ्या. इवन लाईफ आयू या कंपनीचं पण फिश फूड आता आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल झालं आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ADAचं सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे कारण की हा सगळ्यात टॉपचा ब्रँड आहे, वर्ल्ड वाईड आपल्याला बघायला मिळतो. याच्यानंतर मी तुम्हाला हायली रेकमेंड कुठलं फिश फूड करेन तर एक म्हणजे हिकारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑप्टिमम. हिकारी का तर हिकारी प्रत्येक व्हरायटीसाठी फिश फूड घेऊन आलं आहे फिशच्या. याच्यामध्ये तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट आहेत एकदम परफेक्ट क्वांटिटीमध्ये बघायला मिळतात. हिकारी जर मिळत नसेल तर तुम्ही ऑप्टिममचं फिश फूड घ्या, जे तुम्हाला सगळीकडे अवेलेबल होईल आणि बजेट फ्रेंडली पण असेल. पॉईंट नंबर 8, लाईट इफेक्ट ऑन फिश. आपल्या फिश हॉबीमध्ये ना लाईट ही सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते, कारण की जर तुमचा फिश टँक हा जरासा अनअट्रॅक्टिव्ह असेल, डल असेल, बोरिंग वाटत असेल तुम्हाला आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये लाईट ॲड केला तर तुम्हाला तो फिश टँक हा दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतो. आपल्या फिश हॉबीमधील भरपूर लोकांना फिश टँकच्या लाईटचा उपयोग काय हे अजून माहिती नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं की फिश टँकमध्ये लाईट ही फक्त मासे छान दिसण्यासाठी किंवा ग्लोईंग दिसण्यासाठी वापरतात, पण असं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फिश टँकमध्ये लाईट एका प्रॉपर टायमिंगला ऑन किंवा ऑफ करता त्यावेळेस तुमच्या माशांना समजतं की दिवस झाला किंवा रात्र झाली आणि त्यानुसारच ते त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टीम असतात ते ट्रॅकआउट करतात. इवन तुमच्या फिश टँकमध्ये जे ब्रीडिंग किंवा मेटिंग होतं ते सुद्धा थोडंफार लाईटवरती डिपेंडंट असतं. तुमचा फिश टँक जर प्लांटेड असेल तर त्याच्यामध्ये लाईट हा प्रायमरी सोर्स असतो, कारण की प्लांटेड फिश टँकमध्ये जे तुम्ही प्लांट्स लावता लाईव्ह प्लांट्स त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते आणि त्याच्यासाठी लाईट ही खूप महत्त्वाची असते. आपल्या फिश हॉबीच्या सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल की ज्यावेळेस तुम्ही जवळच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये फिश घ्यायला जाता तिथे तुम्हाला ते फिश एकदम कलरफुल आणि ब्राईट वाटतात आणि तेच मासे ज्यावेळेस तुम्ही विकत घेता आणि घरातल्या फिश टँकमध्ये सोडता तिथे तुम्हाला ते मासे डल किंवा अनकलरफुल वाटतात. तर असं का तर लाईट इफेक्ट. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा लाईट ही सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते आपल्या ॲक्वेरियम हॉबीमध्ये. पॉईंट नंबर 9, फिश डिसीजेस. आपल्या फिश हॉबीमध्ये शक्यतो बिगिनर्स लोकांना याच्याबद्दल काही माहिती नसते, कारण की ते आत्ताच या हॉबीमध्ये आलेले असतात. नंतर जसं ते या हॉबीमध्ये कॅरी ऑन करतात तसं त्यांना मग समजतं की फिशला डिसीजेस नावाचा पण प्रकार असतो. आता आपल्याला जसे डिसीजेस असतात ना तसे फिशला पण असतात. त्याच्यामध्ये 5 ते 6 वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बॅक्टेरियल डिसीजेस आहेत, फंगल डिसीजेस आहेत, प्रोटोझॉनिक डिसीजेस आहेत, काही मिसलेनियस डिसीजेस आहेत, पॅरासायटिक डिसीजेस आहेत आणि सगळ्यात शेवटी व्हायरल डिसीजेस. या सगळ्या डिसीजेसमध्ये व्हायरल डिसीजेस सगळ्यात जास्त किलिंग मानले जातात. आणि याच्यानंतर सगळ्यात जास्त बेसिक कुठले डिसीजेस सगळीकडे बघायला मिळत असतील तर ते म्हणजे बॅक्टेरियल डिसीजेस आणि फंगल डिसीजेस. या दोन्ही डिसीजेसवरती आपल्याला सगळीकडं जी काही ट्रीटमेंट आहे ती हॉबीमध्ये बघायला मिळते. पण ही जे काही 2 डिसीजेस आहेत या दोन्ही डिसीजेस होण्यामागं कारणं देखील सेमच आहेत. ती म्हणजे फिश टँकमधील पाण्याची पुअर वॉटर क्वालिटी, ऑर्गॅनिक मॅटर फिश टँकच्या पाण्यात जास्त असणं, टेम्परेचर फ्लक्च्युएशन, फिश टँकचे वॉटर पॅरामीटर्स असतात ते लेवलमध्ये नसणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या फिश टँकच्या पाण्यामध्ये जे काही मासे आहेत त्यांना डिसीजेस झालेले आपल्याला बघायला मिळतात. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या फिश टँकमध्ये नको असतील आणि फिशला कोणताही डिसीज झाला नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या फिश हॉबीचे काही बेसिक रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या फिश टँकचं पाणी स्वच्छ ठेवा, त्यामध्ये कोणताही ऑर्गॅनिक मॅटर साठवून देऊ नका. तुम्ही जर फिश टँकमध्ये कुठला नवीन मासा जर ॲड करणार असाल तर त्याला 2 ते 3 आठवड्यासाठी दुसऱ्या फिश टँकमध्ये क्वारंटीन करा आणि मगच नवीन फिश टँकमधील जे मासे आहेत ते तुमच्या ओरिजिनल फिश टँकमध्ये हलवा, चांगल्या पद्धतीने ॲक्लिमेट करा. तुमच्या फिश टँकचे जे काही वॉटर पॅरामीटर्स असतात ते एका प्रॉपर लेवलमध्ये ठेवा, टेम्परेचर फ्लक्च्युएशन करू नका आणि फिशला चांगल्या क्वालिटीचं फिश फूड आहे ते फीड करा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बेसिक लेवलला पार पाडल्या तर तुमच्या फिशला कोणत्याही प्रकारचा जो डिसीज आहे तो होणार नाही. शक्यतो हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही तुमच्या फिशसाठी घेतले पाहिजे. पॉईंट नंबर 10, चीप फिश वर्सेस एक्सपेन्सिव्ह फिश. तुम्ही जर जवळच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये गेला असाल ना तर तिथं तुम्हाला बघायला मिळालं असेल की एकाच व्हरायटीचा फिश हा 2 वेगवेगळ्या टँक्समध्ये ठेवलेला असतो. एकाची किंमत कमी तर एकाची किंमत सगळ्यात जास्त असते. असं का हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. मी काय करतो ही गोष्ट तुम्हाला थोडीशी सिम्प्लिफाय करून सांगतो. आता एखादी व्हरायटी ही स्वस्त असण्यामागे काही महत्त्वाची कारणं पण असू शकतात. एक म्हणजे ती ब्रीड जवळच्या ब्रीडिंग सेंटरमध्ये ब्रीड झाली आहे, ती इझिली ब्रीड झाली आहे, त्याच्यावरती जास्त खर्च करावा लागलेला नाही आहे, इझी टू केअर आहे, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचला आहे कारण की ही ब्रीडिंग सेंटर जवळ आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ती व्हरायटी जी आहे एकदम स्वस्तात बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉमन गोल्डफिश घ्या, त्याच्यानंतर बेटा फिश घ्या, मॉली, गप्पी, त्यानंतर प्लॅटी,
या सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच्या सगळ्या ब्रीडिंग सेंटरमध्ये इझिली ब्रीड होताना बघायला मिळतात, त्यामुळे यांच्या किमती कमी आहेत. आता फॅन्सी फिश म्हणजेच एक्सपेन्सिव्ह फिशबद्दल जर सांगायला गेलं तर ह्या ज्या फिशच्या व्हरायटीज आहेत या भारताच्या बाहेर जास्त ब्रीड होतात. त्या इझी टू केअर नाही आहेत, त्यांना जास्त केअरिंग करावं लागतं, त्यांच्यावरती खर्च जास्त घ्यावा लागतो, याच्यामुळे यांच्या किमती जास्त आहेत. आता भारताच्या बाहेरून भारतामध्ये आणणं, त्याच्यानंतर मध्ये ट्रान्सपोर्टेशन येतं, डीलरशिप येते, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे यांच्या किमती जास्त असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला याच्या काही व्हरायटीज सांगायला गेल्या तर ब्लॅक मास्क्ड एंजल फिश, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ईल असते, गोल्डफिशमध्ये ट्राय कलर ओरांडा फिश येतो, त्याच्यानंतर चिचलीडमध्ये फ्लाउंड हॉर्न येतं, डिस्कसच्या काही व्हरायटीज आहेत. व्यवस्था आता तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर ना जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणत्या क्वालिटीचा फिश घेऊ, साध्या क्वालिटीचा घेऊ की एक्सपेन्सिव्ह, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर तुमचे पैसे हे जास्त ॲक्सेसरीजमध्ये खर्च करा, साध्या क्वालिटीचे फिश घ्या. जर तुम्ही मिडल स्टेजला असाल या हॉबीच्या तर तुम्ही ॲक्सेसरीजमध्ये जर प्रॉपर खर्च करून झाला असेल तर एक्सपेन्सिव्ह फिश घेऊ शकता. आणि जर तुम्ही आता ॲडव्हान्स लेवलला असाल या हॉबीच्या तर नक्कीच तुम्ही एक्सपेन्सिव्ह फिश घ्या, कारण की आता तुमच्याकडे ॲक्सेसरीज सगळ्या आहेत. अशा प्रकारे आपली आजची व्हिडिओ ही इथंपर्यंतच होती. जेवढे काय फॅक्टर्स जे तुम्हाला फिश रिलेटेड माहिती असायला पाहिजेत पर्चेसिंग करताना ते तुम्हाला फॅक्टर्स समजले असतील. तुम्हाला आपली आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर व्हिडिओला सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा, जवळच्या लोकांना शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. नमस्कार.